राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी ठाणे महापालिकेनं शनिवारी 3 ऑगस्ट ते सोमवार 5 ऑगस्ट या 3 दिवसात अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आवश्यक मनुष्यबळ तसंच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती। शनिवार ते सोमवार असे 3 दिवस दररोज 3 सत्रांमध्ये खंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली आहे। त्यासाठी संगणक संचांचे अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आलं होतं। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळणीचं नियोजन केलं। त्यात सूत्रबद्धता आणून जलद गतीनं काम मार्गी लावले। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेनं प्रभाग समितीनिहाय 137 मदत केंद्र सुरू केली आहेत। वागळे स्टेट प्रभाग समिती कार्यालयात त्यासाठी एक वॉर रूमही तयार करण्यात आली आहे। या सर्व मदत केंद्रांवर आलेले अर्ज तसंच ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाईन पद्धतीनं पात्रता निश्चित करण्यात आली। त्यात ठाणे तालुक्यातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या महापालिका हद्दीतील अर्जांचा समावेश होता। ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचं कौतुक केले। तसंच पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीनं सगळ्यांनी काम केलं तोच उत्साह दुसऱ्या टप्प्यातही कायम ठेवून या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थी महिलेपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। शासनाच्या निर्देशानुसार कागदपत्रांची छाननी करून त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे। त्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय येथे संगणक संचाचं नेटवर्क, त्यासोबत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे 3 सत्रातील गट यांची नेमणूक करण्यात आली होती। त्यांना अंगणवाडी पर्यवेक्षकांचीही साथ मिळाली। समाज विकास विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी विशेष मेहनत घेतली। या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत कागदपत्रांची पडताळणी केली आहे। तसंच अहोरात्र काम करून त्यांची ऑनलाईन तपासणी केली। अहोरात्र काम केल्यानं विहित मुदतीत ही पडताळणी करणं शक्य झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। विरोधक केवळ नरेटिव्ह सेट करत आहेत, त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका असं सांगतानाच आगामी विधानसभा निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखालीच महायुतीला राज्यात विजय संपादित करायचा आहे असा कानमंत्र भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। भाजपचे पालघर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर हेमंत सावरा वडवंदरच्या वाहतूक कोंडीमुळे पोहोचू शकले नाहीत। समारोपाच्या भाषणात केळकर यांनी हा कानमंत्र दिलाय। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं केवळ अपप्रचार केला, नरेटिव्ह सेट करण्याचं काम केले। मात्र आता त्यांच्या या अपप्रचाराला बळी न पडता विधानसभेला विकास कामं घेऊन जनतेसमोर जा असा सल्लाही त्यांनी दिलाय।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा देखील चुकीचा प्रचार केला जात आहे। मात्र या योजनेविषयी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी जनतेच्या घराघरापर्यंत जाऊन ही योजना काय आहे हे समजावून सांगा असंही त्यांनी सांगितलं। यावेळी भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनीही नवीन मतदार नोंदणी आणि ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणायचं असल्याचं सांगितलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव केला गेला। त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक आणि महापालिकेतील निवडणुकीतील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली। या बैठकीला भाजपचे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध मोर्चांचे संयोजक आणि पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, कार्यकारिणी, विविध प्रकोष्ठाचे संयोजक, प्रभाग अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष आदींसह पक्षांच्या प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते। ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन 2 सप्टेंबर रोजी होणार आहे। तरी नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 19 ऑगस्ट पूर्वी त्यांची अर्ज निवेदनं महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावी। हे निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे। प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलं आहे। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आलेत। मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर 1 महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल। नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे। अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी। एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षात येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या, नगरसेवकांच्या, संस्थांच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकारे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। प्रो गोविंदा सीझन 2 मधील अंतिम फेरीत निवड झालेल्या 16 संघांचं नामकरण आणि जर्सी अनावरण सोहळा ताज लँड्स अँड हॉटेल, बांद्रा, मुंबई येथे पार पडलाय। यावेळी आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला आदी मान्यवरही उपस्थित होते। गोविंदा या खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, त्याचप्रमाणे या खेळाचं व्यावसायिकीकरण व्हावं यासाठी प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। ज्याप्रमाणे क्रिकेट आणि कबड्डी खेळाला व्यासपीठ मिळवून हा खेळ मोठा झाला, त्याचप्रमाणे गोविंदा या मराठमोळ्या खेळाला मोठं करण्यासाठी आणि त्याला हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील 2 वर्षांपासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। यंदा प्रो गोविंदा सीझन 2 मोठ्या जल्लोषात 18 ऑगस्ट रोजी वरळी येथील NSCI डोम येथे संपन्न होणार आहे। प्रो गोविंदा सीझन 2 साठी 16 संघांची निवड करण्यात आली आहे। या संघांचं नामकरण, अलॉटमेंट प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली। तसंच 16 संघांच्या जर्सींचं अनावरणही करण्यात आलं। IPL प्रमाणे प्रत्येक संघ 1 मालकानं निवडला असून पुढील सीझनपर्यंत हे संघ या मालकांकडेच राहणार आहेत। यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी आपण स्वप्न पाहिलं होतं की आपल्या मराठमोळ्या गोविंदाचं रूपांतर स्पोर्ट्समध्ये व्हावं। ही इच्छा युवा सेनेचे कार्याध्यक्ष तथा प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे आणि त्याचं समाधान वाटत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। प्रो गोविंदा खेळाचं व्यावसायिकीकरण तसंच या खेळाला प्रोफेशनल टच मिळावा यासाठी आज अलॉटमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यात आली।
या माध्यमातून गोविंदा खेळाला नक्कीच प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दृढ होईल असा विश्वास प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. ठाण्याच्या घोडबंदर परिसराची नवीन ठाणं अशी ओळख झाल्यानं या परिसराचा कायापालट होत असतानाच मोठ्या प्रमाणात नागरीकरण आणि विस्तार होत आहे. या अनुषंगानं या परिसरात मोठमोठी गृहसंकुलं उभारली राहिली जात आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसायिकांचंही जाळं पसरत चाललंय. घोडबंदर परिसरातील हाईट पार्क सोसायटीजवळ अंमली पदार्थ विक्री करणारे व्यावसायिक वाढत चालले आहेत. हाईट पार्कजवळ असणाऱ्या पाण्याच्या टपरीमध्ये अंमली पदार्थांची विक्री सर्रासपणे होत असताना येथे तरुण तरुणींचा वावर रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. यामुळे हाईट पार्क आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. तसंच या मार्गावर अनधिकृत गॅरेजवाले आणि टपऱ्या वाढत चालल्या असून याबाबत रहिवाशांनी वारंवार स्थानिक पोलीस स्टेशन आणि महापालिकेला तक्रारी अर्ज करून देखील यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. तसेच रात्रीच्या वेळेस या मार्गावर स्टंटबाजी करणारे बाईकस्वार यांचाही त्रास रहिवाशांना सहन करावा लागतोय. या दुचाकीस्वारांमुळे परिसरात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच हाईट पार्क आणि आजूबाजूच्या गृहसंकुलांच्या मार्गांवर महापालिकेनं गतिरोधक सुद्धा बसवावेत अशा विविध मागण्यांकरिता भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आंबरे यांच्या समवेत रहिवाशांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आणि त्यांना या संदर्भातील निवेदन दिले. यावेळी आयुक्तांनी देखील रहिवाशांना आश्वासन दिले की लवकरात लवकर आपण या संदर्भात कारवाई करू. येत्या 8 दिवसात ठाणे महापालिकेने विविध समस्यांचं निरासन न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आंबरे यांनी दिला आहे. साई शॉप मी आठवतो आणि जर साहेबांनी सांगितलं की तिथे जे 2 दुकानं आहेत त्याच्यामध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज होते ते मी तात्काळ बंद करायला होतो आणि त्यांना आम्ही फोटो सकट पूर्ण फाईल दिली की गेल्या 2 वर्षामध्ये जे आम्ही फॉलोअप घेतलेले आहेत जसं तुळशीरामचा रोड असेल तो पास झालेला आहे, त्याचा बायोमेट्रिक सर्वेही झाला आहे, पण त्याच्यामागे कुठली शक्ती आहे ती अजून तो रोड कळून देत नाही आहे. हे मी त्यांना दाखवले, फोटो पण दाखवले की जे 2दा आंदोलन झालं तिथे त्यांनी आश्वासन दिलं आहे की गेल्या आठवड्याभरामध्ये मी हे तुम्हाला मार्गी लावून देतो. दादा, वारंवार तुमच्या प्रभागाचं नाव खराब होतं आहे कारण का अनधिकृत हुक्का असेल, पार्लर असेल ते मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रभागात चालतं. तुम्ही देखील या विरोधात आंदोलन छेडणार होता, उपोषणाला बसणार होता, काय आलं? आमदार संजय केळकर साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांनी तो विषय अधिवेशनात पण मांडलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये आपण लवकरात लवकर आंदोलन घेऊया आणि आमचे सर्वांचे प्रभाग क्रमांक 4चे सर्वांची सोसायटीचं असं म्हणणं आहे की लवकरात आंदोलनाला बसेल आणि आम्ही लवकर ते आंदोलन करणार आहोत. आयुक्तांची भेट घेतली, आयुक्तांनी काय आश्वासन दिलं? आयुक्तांनी ते आश्वासन दिलेलं आहे की मी लवकरात लवकर 8 दिवसांमध्ये ती कारवाई करतो आणि तुम्हाला दिसेल की कारवाई झाली की नाही ते. आणि जे इनलिगल शॉप झालेले आहेत, जे रस्त्यावरती कचरा टाकतात ते बंद करतो. रस्त्याचे म्हणजे अनलिगल गाळे म्हणले, तुम्ही मागे आंदोलन पण केलं, अजून देखील कारवाई कोणत्याच प्रकारे झालेली नाही आहे. म्हणून आता मी दोस्ती इम्पिरियाची लोकं होती, सोहमची लोकं होती, तुमच्या एकमेव झोनची जे चेअरमॅन सेक्रेटरी मेन प्रमुख जे तिथे पदाधिकारी होते आणि त्यांनी आयुक्तांनी आश्वासन दिल्यामुळे आता आयुक्तांच्या पुढे आपण बोलू शकत नाही आणि 8 दिवसाची वेळ घेतलेली आहे. आम्ही 8 दिवसांचं जर नाही झालं तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार.